रेखा स्वागत करते कांचन रेखा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती। तर ही भरपूर दिवसाची साडी आईची माझ्याकडे होती। आता आईच्या अशा 2-3 साड्या इथं माझ्याजवळ येतात, पण ही साडी ना भरपूर दिवसाची आहे आणि नवीनच आहे। त्याच्यामुळे मी आईला विचारू की नको म्हणून आईला विचारलं की आई या साडीचं म्हणून काही शिवू का? तर आई म्हणत शिव म्हणत, म्हणजे इथं आल्या तेव्हाच म्हणू लागल्यात, तरी पण मी परत आज फोन करून विचारलं आईला की त्याचं गोधडी शिवू का म्हणून, कारण एकदमच नरमसूत छान होते म्हणून मी आधी आईला विचारून घेतलं आणि आज चला म्हटलं, कारण कपडे पण इतके झाले ना भरपूर, कुठं ठेवावं हेच कळत नाही आणि छान कपडे टाकून पण देऊशी वाटत नाही। त्याच्यामुळे आज छान त्याचं गोधडी शिवते म्हटलं। पण आता असं जर सर्व कपडे वगैरे टाकून जर शिवायचं म्हणलं तर मग मला ते आता होत नव्हतं। त्याच्यामुळं मी काय केलं, तर माझ्याकडं अशा साध्या साड्याचा म्हणजे शिवलेलं होतं पहिलं गोधडं, तर तेच मी त्याच्या मधात टाकलं आणि छान अशा शिलाई करून घेतल्या मशीनवरती। तर एकदम मग त्यात तरी त्याला जास्त वेळ नाही लागला, 3-4 नंतर मी बसले होते शिवायला, 5 वाजेपर्यंत पूर्ण झालं। त्याच्यामध्ये मधामधातनी ॲड पण चालूच असते, लेकराकडं पण जावं लागते उठून, त्याच्यामुळं मग थोडा वेळ लागते, पण झालं माझं 5 वाजेपर्यंत। पुन्हा व्हिडिओ वगैरे एडिट करणं माझा कालचं झालं नाही। माझ्याहून जास्त खुश तर माझं लेकरू झालं बघा। तिला खूप जास्त आवडलं ते गोधडं, एकदमच जास्त नरम होतं, त्याच्यामुळे तिला प्रचंड आवडलं आणि ती बघा किती खुश झाली आणि त्याच्यावर अशी लोटांगण घेत होती, एवढी जास्त मस्त्या करत होती ना, तर मला तेवढा थकवा माझा दूर निघून गेला, कारण तिला इतकं आवडलं होतं ना खूप जास्त। तर व्हिडिओचं तर जाऊ द्या, गोधडं कसं वाटलं ते कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ जर का आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये, बाय।